सर्व आदरणीय गुरु माऊलींना भक्तिपूर्वक नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा होणार आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी पेपर 1 कडे सर्वात जास्त लक्ष आपण दिला पाहिजे. पेपर 1चं नियोजन सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे. सेट परीक्षा पास होत असताना पेपर 1 कडे ज्यांचं लक्ष चांगलं असतो, पेपर 1 बद्दल ज्यांचा कॉन्फिडन्स जास्त असतो, पेपर 1चा अभ्यासक्रम जो व्यवस्थित समजून घेतो, पेपर 1चा क्वेश्चन पेपर जो व्यवस्थित अनालिसिस केलेला असतात, त्यांना पेपर 1 मध्ये सहजरित्या 60 मार्क, 70 मार्क, 80 मार्क, 80-90 पर्यंत आपण मार्क घेऊ शकतो आणि घेतलेले आहे. आणि पेपर 1 हा टर्निंग पेपर आहे. पेपर 1 मुळे तुमचा सेटचा रिझल्ट येतो, पेपर 1 मुळे नेटचा रिझल्ट येतो, पेपर 1 मुळे जीआरएफ निघतो. त्यामुळे पेपर 1 कडे, कारण पेपर 1 ला जो अभ्यासक्रम आहे ना, सिलेबस तो खूप लिमिटेड सिलेबस आहे, एकदम लिमिटेड सिलेबस. आणि अभ्यास करत असताना अपेक्षित काय आहे, तर जे 10 युनिट आहे पेपर 1 मध्ये, 10 युनिटापैकी तुमचा कमीत कमी 7 युनिटांचा अभ्यास झाला तरी आपण चांगला गुण घेऊन पास होतो. 7 घटकापैकी 3 घटकांचा तुमचा अभ्यासच नाही झाला तरीही पास होतो. कारण 3 घटकांचा अभ्यास न करता तुमचा धानय्या सर वर्ल्ड रेकॉर्ड केलेत. 80 वेळा परीक्षा पास झालो, 3 घटक अजूनही येत नाही. सोडलोच त्याला तिथं सोडून आलो. म्हणजे काय सोडायचं आणि काय घेऊन यायचं हे आपल्याला ज्यावेळी कळतो त्यावेळी रिझल्ट मिळत असतो. आणि इथं पेपर 1 मध्ये आपल्याला खोलमध्ये अभ्यास न करता, ऍटलिस्ट मी म्हणा लागलो, केवळ तुम्हाला सिलेबस व्यवस्थित समजला असेल, सिलेबस ज्यांनी व्यवस्थित समजून घेतात त्यांना मार्क्स मिळतो. पेपर 1 मध्ये आपल्याला फक्त 12 पेजेसचा अभ्यास करायचा. किती? 12 पेजेस म्हणा लागलो. आणि 12 पेजेस देण्याची पूर्ण जबाबदारी माझा. आणि 12 पेजेस मध्ये म्हणजे प्रत्येक घटकावरून आपल्याला 2-2 पेजेस मध्ये नोट्स बनवायचं आहे, नोट्स काढायचं आहे. ते कोण? तुम्ही स्वतः काढा. नोट्स कसा काढला पाहिजे ते तुम्हाला मी सांगतो, त्या पद्धतीनेच करा. आणि अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे, पेपर 1चा अगोदर सिलेबस लिहा तुम्ही. मी तेच बोलतो, सिलेबस पूर्ण लिहा, कलर पेनले लिहा. आणि लिहिल्यानंतर अभ्यास करत असताना सुरुवातीला 4था टॉपिक घ्या, कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन ही जी घटक आहे ना, सगळ्या 10 घटकापैकी सोप्यातील सोपा घटक म्हणजे कम्युनिकेशन घटक. आणि या कम्युनिकेशन घटक मध्ये तुम्हाला काय विचारणार प्रश्न, कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशन शब्द कसा उत्पत्ती झाला, कोणत्या भाषातून उत्पत्ती झाला, कम्युनिकेशन या शब्दांचा डेफिनेशन काय आहे, कम्युनिकेशन मध्ये किती कम्युनिकेशनचा कॅरेक्टरिस्टिक कोणता आहे, कम्युनिकेशनचा टाइप्स कोणते आहेत, कम्युनिकेशनचा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यासाठी काय गरज आहे, म्हणजे काय गरज आहे, आणि कम्युनिकेशन करत असताना काय अडथळा निर्माण होतो, बॅरियर्स कोणकोणते आहेत, कम्युनिकेशन मध्ये नॉन व्हर्बल म्हणजे काय, वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, क्लासरूम कम्युनिकेशन म्हणजे काय, मास मीडिया अँड सोसायटी. असं लिमिटेड प्रश्न असतो, लिमिटेड, एकदम सरळ आणि इझी. 2 मिनिटात 5 प्रश्न पेपरमध्ये सोडवला पाहिजे. आणि जेवढं मी तुम्हाला सांगणार आहे तेवढंच तुमच्या डोक्यात असू द्या. मी तेच म्हटलो, तुम्हाला उचलून न्यायची जबाबदारी माझा पेपर 1. पेपर 2 तुम्ही करा, कम्युनिकेशन. त्याच्यानंतर तुम्हाला आयसीटीचा अभ्यास करायचा. आयसीटी मध्ये नेमकं लिमिटेड, आयसीटी म्हणजे काय, फुल फॉर्म विचारतात. आयसीटी मध्ये काही टर्म्स आहे की त्याचा फुल फॉर्म ॲब्रिव्हिएशन विचारतात. USB म्हणजे काय, WW म्हणजे काय. ओ सॉरी, एवढा सोपा विचारतात का? लय अवघड विचारा लागला असा प्रश्न बाबा. अगोदर सोपं तरी तेवढंच करून घ्यायचं. हार्ड बघूच नका, येऊ दे हार्ड कसा येतात बघू.
लिमिटेड टर्म्स तुम्ही तेवढं पाठ करा. एक 50 ॲब्रिव्हेशन्स आहेत तेवढं पाठ करा. आणि काही टर्म्स आहेत आयसीटी मध्ये येणारे काही टर्म्स, ते एक 50 टर्म्स आपल्याला लक्षात यायला पाहिजे तेवढंच. त्याच्यानंतर आयसीटी मध्ये टर्म्स विचारतात, ॲब्रिव्हेशन विचारतात. आयसीटी मध्ये तुम्हाला इंटरनेट म्हणजे काय विचारतात, इंट्रानेट म्हणजे काय विचारतात, ऑडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये काय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे काय. आयसीटी मध्ये तुम्हाला काही नवीन योजना आहे, डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन, काही ठराविक 4-5 डिजिटल इनिशिएटिव्ह बद्दल त्याचं नाव लक्षात आलं तरी बस. आणि त्याच्यानंतर आयसीटी मध्ये तुम्हाला आयसीटी आणि गव्हर्नन्स त्याच्याबद्दल किती सोपं आहे माहिती का. बापरे, पेपर 1 ला अवघड तुम्ही करून घेताय का, तर डिटेल अभ्यास करताय, डिटेल व्हिडिओ बघताय. ह्या सरांचा झाला की ह्यांचा व्हिडिओ, मॉक टेस्ट, हे टेस्ट, ते एवढं डिटेल कशाला डिटेल मध्ये. बी स्मार्ट. हा, ह्याच्यात काय येणार आहे हे मी बघूनच माझ्या बुकमध्ये तेवढं नोट्स लिहिलेले आहेत. पुस्तके घ्या, वाचन करा, नाही घेतलं तरी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्याच्यानंतर टीचिंग अप्टिट्यूड, अध्यापन म्हणजे काय, टीचिंग अप्टिट्यूड म्हणजे काय, टीचिंगचं डेफिनेशन काय आहे, टीचिंग अप्टिट्यूडचं डेफिनेशन, टीचिंग अप्टिट्यूडचा कन्सेप्ट काय आहे, टीचिंगच्या कॅरेक्टरिस्टिक कोणकोणत्या आहेत, टीचिंग मध्ये मेथड्स आहेत, ऑनलाईन मेथड्स कोणकोणते, ऑफलाईन मेथड्स कोणकोणते आहेत, टीचर सेंटर्ड मेथड्स कोणते, स्टुडंट सेंटर्ड मेथड कोणते आहेत, त्या मेथडचं नाव काय आहे, त्याचं डेफिनेशन काय, ह्युरिस्टिक मेथड म्हणजे काय, प्रोजेक्ट मेथड म्हणजे काय, ते कोणी सांगितलेले, एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे काय, डिस्कशन मेथड कशाला म्हणतात, लेक्चर मेथड म्हणजे काय. ऑनलाईन काही मेथड्स, ऑनलाईन टीचिंग्स आपण काय म्हणतो, काही कन्सेप्ट आलेले. स्वयं म्हणजे काय, स्वयंप्रभा कशाला म्हणतात, मूक म्हणजे काय, मूकचं फुल फॉर्म काय आहे, मूकचा काय फायदा होतो. फक्त बेसिक टर्म तेवढंच अर्थ समजून घ्या हे सुरुवातीला. हे मी फर्स्ट स्टेप्स मी तुम्हाला म्हणत आहे. काय होतो, फर्स्ट स्टेप्स क्लिअर नसेल तर आपण दुसऱ्या स्टेप मध्ये जाऊन ऍडव्हान्स्ड लेवल क्वेश्चन अनालिसिस करून ऍडव्हान्स्ड लेवल अभ्यास करण्या अगोदर, अरे बाबा, अगोदर सिंपल कन्सेप्ट समजून घ्या. माऊली, सिंपल कन्सेप्ट समजून घ्या, तुम्ही पास होताय. लर्नर म्हणजे काय, लर्निंग कॅरेक्टरिस्टिक कोणकोणतं आहे, अडल्ट लर्नर कोणाला म्हणायला पाहिजे, ॲडोलसंट लर्नर म्हणजे काय, इव्हॅल्युएशन सिस्टीम म्हणजे काय, इव्हॅल्युएशन मध्ये किती प्रकार आहे, समेटिव्ह इव्हॅल्युएशन कशाला म्हणतात, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे काय, ऑनलाईन सीबीटी म्हणजे काय, नवीन काय इनोव्हेटिव्ह होत आहे का, टेस्ट म्हणजे काय, टीचिंग लर्निंग प्रोसेसवरती इम्पॅक्ट करणारे घटक कोणते आहेत, टीचर आहे, स्टुडंट्स आहे, इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स आहे, टीचिंग एड्स आहे. त्याच्याबद्दल आपल्याला फक्त किती 2 पेजेस नोट्स म्हणा लागलो म्हणजे काय एवढं सांगता यायला पाहिजे. हायर एज्युकेशन, एन्शियंट इंडियामध्ये असलेले जे काय हायर एज्युकेशन सिस्टीम होते त्याच्याबद्दल थोडं आपल्याला माहिती घ्यायचं आहे. तक्षशिला विद्यापीठ, नळंदा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ, वैदिक एज्युकेशन सिस्टीम, जैनिझम एज्युकेशन सिस्टीम, त्याच्यानंतर मुस्लिम एज्युकेशन सिस्टीम, ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीम. ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीम होत असताना काही कमिशन्स आलेत, त्या कमिशन बद्दल थोडक्यात 1 लाइनर मध्ये माहिती घ्यायचं आणि तेच 2-3 वेळा रिपीट वाचन केलं की तेच पेपरला येणार आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणकोणत्या कमिटीज होऊन गेलेत, कोठारी कमिटी म्हणजे काय, मुदलियार कमिटी म्हणजे काय, पवार कमिटी कशासाठी प्रसिद्ध आहे, एनईपी 1968 हे काय आहे, एनईपी 1986 हे काय आहे, एनईपी 2020 ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, हे नवीन आयोग कोणकोणते आलेत, विद्यापीठ कोणकोणते आहेत, टाइप्स ऑफ युनिव्हर्सिटीज आहे, स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी,
फक्त म्हणजे काय एवढं एक एक वाक्यामध्ये तुम्हाला सांगता यायला पाहिजे. मग एवढं सोपं असताना सुद्धा आपण ह्या कन्सेप्टकडे, आणि हे कधी करणार आहे, पाठीमागील 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर अनालिसिस करा आणि थोडं सिलेबस बघा, त्याप्रमाणे तुम्ही नोट्स काढा, आणि हे काढून मी तुम्हाला पुन्हा देतोच. फक्त तुमचा या विषय, आणि हे सेपरेट नोटबुक मध्ये हे पॉइंट्स काढा, सेपरेट छोटी नोटबुक, सगळं मिक्स करू नका. रिसर्च, संशोधन म्हणजे काय, रिसर्च हा शब्द कोणत्या भाषेतून उत्पत्ती झाला, त्याचा अर्थ काय आहे, रिसर्च डेफिनेशन कोणतं आहे, टाइप्स ऑफ रिसर्च कोणते आहेत, पोस्ट पॉझिटिव्हिजम म्हणजे काय, पॉझिटिव्हिजम म्हणजे काय, स्टेप्स ऑफ रिसर्च कोणते, पहिला स्टेप्स कोणता आहे, दुसरं कोणतं आहे, शेवटचं कोणतं आहे, व्हेरिएबल म्हणजे काय, हायपोथिसिस म्हणजे काय, आउटलाईन कशाला म्हणतात, रिसर्च डिझाईन कशाला म्हणतात, आर्टिकल रायटिंग म्हणजे काय, थेसिस रायटिंग कशाला म्हणतात, रायटिंग जो स्टाईल्स आहे ते 2 प्रकारचे आहेत, ते स्टाईल कोणते आहे, ISBN कशाला म्हणतात, रिसर्च पेपर आणि रिसर्च आर्टिकल मध्ये काय फरक आहे, वर्कशॉप आणि कॉन्फरन्स मध्ये काय फरक आहे, एक्झॅक्ट 1 लाईन मध्ये समजून घ्या बस. खोल जाऊ नका. कळत नसेल जायचंच नाही. जिथं कळत नाही तिथं खोल जायचं नाही. कळत असेल तर तिथं असं उडून कुठं, पण तेवढं एक्सपर्ट पाहिजे ना. एक्सपर्ट असेल तर बुडा भरपूर आत जावा, नाही तर तिथं डबुक 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 करून बाहेर यायचं. 5वा, पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाची डेफिनेशन कोणतं आहे, टाइप्स ऑफ पर्यावरण कोणतं आहेत, मानव निर्मित पर्यावरण कशाला म्हणतात, नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, बायोटिक म्हणजे काय, अबायोटिक कशाला म्हणतात, एन्व्हायरमेंट काय काय, टाइप्स ऑफ पोल्युशन्स काय, एअर पोल्युशन म्हणजे काय, वॉटर पोल्युशन म्हणजे काय, साऊंड पोल्युशन कशाला म्हणतात, तर पोल्युशन कमी करण्यासाठी आपल्याला काय काय उपयोग करावा लागणार आहे, नॅचरल हजार्ड्स कोणकोणते आहेत, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सुनामी. 1 लाईन मध्ये तुम्हाला त्याचा अर्थ कळाला पाहिजे, 1 लाईन मध्ये. नॅशनल पार्क आहे, एक्युमेन आहे, काही ऍक्ट्स आहेत, ते ऍक्ट्स आपल्याला कळायला पाहिजे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे काय, क्योटो प्रोटोकॉल कशाला म्हणतात, पॅरिस अग्रीमेंट कशा संबंधित आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, मिलेनियम डेव्हलपमेंट म्हणजे काय, किती गोल्स आहेत, किती टार्गेट्स आहे, कोणत्या वर्षापासून सुरू झाले, कोणत्या वर्षी कंप्लीट होणार आहे. असा उड्या मारून तुम्ही पेपर 1चा अभ्यास केला पाहिजे. 2-2 पेजेस, जास्त नाही. खोलमध्ये जाऊ नका, पॉइंट्स काढा. एकदा पुस्तकातून पॉइंट्स काढून नोटबुक मध्ये लिहिला तर पुन्हा पुस्तक बघायची गरज सुद्धा नाही. त्याच्यानंतर पॅसेज, मराठी तुमचं चांगलं असेल तर मराठी पॅसेजचा प्रॅक्टिस करा. पाठीमागील 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर बघा, पॅसेज कसं विचारतात. पॅसेज तरी 10 मार्क तुमच्या पॉकेटमध्ये असलेले मार्क आहे बघा. आहे मी दरवेळी इंग्रजीचा पॅसेज सोडवत होतो पेपरला. माझा विषय इंग्रजी असल्यामुळं मी 10 पैकी 10 मार्क घेतच होतो. कारण पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोपेच असतात. 4था आणि 5वा प्रश्न थोडं अवघड असतात. 4था आणि 5वा प्रश्नांचं उत्तर जे ऑप्शन दिलेलं आहे बघा, त्या ऑप्शनवरनं आपल्याला समजून घ्यायचं की काय उत्तर आहे. त्याचं उत्तर पॅसेजमध्ये हुडकत बसायचं नाही. पॅसेजच्या मिनिंग वरती, पॅसेजचा इंटरप्रिटेशन वरती, पॅसेजच्या टायटल वरती, पॅसेजचा प्रॉब्लेम वरती, पॅसेजचा सोल्युशन वरती, पॅसेजचा मिनिंग वरती, पॅसेजचा समरी वरती, मॅसेजचा इंटेन्शन वरती, तो पॅसेजचा इम्पॅक्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारतात. 4था आणि 5वा तुम्ही पाठीमागील क्वेश्चन पेपर व्यवस्थित जर पाहिलं, पॅसेजचा पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोपेच असतात. म्हणजे 10 मार्क बघा, तिथं वेळ जास्त द्या चालेल, परंतु 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळालंच पाहिजे. एकदा मराठी वाचन करा, एकदम परत इंग्लिश वाचन करा, परत असं करत बसू नका. मराठी तरी घ्या किंवा इंग्रजी तरी घ्या. वेळ
पेपरमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, टाइम मॅनेजमेंट. त्या टाइम पिरियडमध्ये तो कन्सेप्ट, तो विभाग कम्प्लीट व्हायलाच पाहिजे. ही आहे तुमचा इथं हे जे 6 घटक आहे, कम्युनिकेशन ICT एकमेकाला रिलेटेड युनिट आहे. टीचिंग अप्टिट्यूड हायर एज्युकेशन एकमेकाशी संबंधित आहे. इथला कन्सेप्ट इथं रिपीट होतो. टीचिंग अप्टिट्यूड तुम्ही जर पाहिलं, हेच घटक इथं रिपीट होतात, काही घटक. रिसर्च सगळ्यात सोपा, हे काय अवघडच नाही. रिसर्च टाइप्स ऑफ रिसर्च विचारतात. हिस्टॉरिकल रिसर्च म्हणजे काय, एक्सपेरिमेंटल रिसर्च कशाला म्हणतात, क्रॉस सेक्शनल रिसर्च म्हणजे काय, काही सॅम्पलिंग्स विचारतात. टाइप्स ऑफ सॅम्पलिंग्स कोणता आहे, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग कशाला म्हणायला पाहिजे, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय, स्नोबॉल स्नॅप सॅम्पलिंग म्हणजे काय, कोटा सॅम्पलिंग कशाला म्हणतात, त्याला काय म्हणतो, एक 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 सॅम्पलिंगचं फक्त 1 लाईन मध्ये तुम्ही समजून घेतला तर अभ्यास होतो. आणि तेच प्रश्न विचारतात, म्हणजे त्याच मुद्द्यावरनं प्रश्न विचारतात. पॅसेजचं झालं. आणि हे झालं मेमरी बेस्ड अभ्यास. हे जे 6 युनिट आहे मेमरी बेस्ड, वाचन करून लक्षात ठेवायचं. मेमरी बेस्ड वाचन करणे, लक्षात ठेवणं, वाचन करणे रोज. आणि हे सगळं कंटेंट बेस्ड आहे, विषय आधारित हे 6 युनिट आहे. हे फक्त प्रॅक्टिस वरती आहेत. पाठीमागील 2-3 क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघा आणि कॉन्फिडन्स वाढवा. परंतु हे जे 3 घटक आहे, हे बघा, हे 3 घटक खरंच जे विद्यार्थी गणितात हुशार आहेत, जे सायन्स, हे बघा, सायन्स विभागातील विद्यार्थी आणि कॉमर्सचे विद्यार्थी, आर्ट्स सोडतो मी, आर्ट्समध्ये हे इंग्लिश विषय आला, मराठी विषय आलेला आहे, इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, हे सगळं आमच्या मामा, आमच्या आत्या, हे सगळं आर्ट्स लोक आहे. हे थोडं स्मार्ट, हे हुशार असलेले लोक आहेत. हे सगळं गणितात ज्यांचा परफेक्ट आहे, जे सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी, जे बुद्धिमत्ता ज्यांचं जास्त आहे, यांनी हे घटककडे थोडं लक्ष द्या. इथं तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळतो. आउट ऑफ आउट म्हणजे काय, 30 पैकी 30. कारण ऑलरेडी तुम्ही हुशार असेल ह्या विभागात, तर हे युनिट सुरुवातीला हेच युनिट अभ्यास करा तुम्ही. हे करू नका, हे करा तुम्ही. सायन्सचे विद्यार्थी, कॉमर्सचे विद्यार्थी आणि गणितात ज्यांचा इंटरेस्ट आहे ते विद्यार्थी अगोदर हे 3 घटक अभ्यास करा. बघा त्याच्यामध्ये काय काय प्रश्न ह्यापूर्वी विचारलेले होते. डाटा इंटरप्रिटेशन वरती कसा प्रश्न विचारलेला आहे, मॅथमॅटिकल रिझनिंग मध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत, लेटर सिरीज म्हणजे काय, नंबर सिरीज काय आहे, रेशिओ काय आहे, इंटरेस्ट काय आहे. बघा, लॉजिकल रिझनिंग, ह्यांचा मामा, हे मामाचा मामी, मामीचा मामा, मामाचा मुलगा, मुलगाचा मामी, काय होणार आहे काय, मला चक्करच येत आहे प्रश्न वाचन करत. हे हुशार विद्यार्थ्यांना 30 पैकी 30. मी जे ढ आहे, मला जे कळत नाही, मी तरी 6 ते 8 मार्क मी घेत होतो. येत नसताना सुद्धा मी 6 ते 8 मार्क, हे माझ्यासाठी बोनस. इथं माझा आहे, हाणतो इथं मी, वैभव सूर्यवंशी सर कसं हाणत, तिथं आउट व्हायचं. इथं नाही. गणितामध्ये हुशार असलेले हे युनिट व्यवस्थित बघा, परफेक्ट 30 करून घ्या. अगोदर ह्याचा अभ्यास करा, आणि हेच घटक तुम्हाला अवघड जात असेल तर अगोदर ह्या पद्धतीने अभ्यास करा, मग नंतर ह्या घटकाकडे बघा आणि सिलेबस बघा आणि पाठीमागील 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर अनालिसिस करा. आणि शक्य झालं तर संगीता, आज इंग्लिश पुस्तक केलं पेपर 1 ಮೂರು पुस्तक तोंबा. हे पेपर 1 साठीचं माझं पुस्तक आहे. पेपर 1 साठी, हे पेपर 1 साठी आपण ही पुस्तक रेफर करा. पेपर 1 एकदम सर एवढं मोठं पेजेस आहे, तुम्ही तर म्हणत आहे एवढंच 12 पेजेस, ह्याच्यातून परत 12 पेजेस मी बाहेर काढणार आहे. हे ऊस आहे, हे ऊसातून परत मी रस बाहेर काढणार आहे. मग रस कसा असतो माहितीये का, रस तेव्हाच काढून प्यायचं असते. रस काढून 2-2 दिवस, 2-2 वर्ष, 1-1 महिना, 2-2 महिने ठेवायचं नाही. पॉइंट्स काढलं की पेपर लिहिणं, परीक्षा पास होणं. पुस्तक वाचन करा, पुस्तकामधील जे पॉइंट्स आहेत तेवढं पॉइंट्स तुम्ही रेफर करा. आता फॉर एक्झाम्पल टीचिंग अप्टिट्यूड बघा किती पेजेस आहे, 1 2 3 4 5 6
7 पेजेस नोट्स आहे, 7 पेजेस पुस्तकामध्ये. पुन्हा ह्याच्यातून रस बाहेर काढून मी 2 पेजेसमध्ये नोट्स कन्वर्ट करून देतो तुम्हाला. एवढं वाचन करा बस. आणि दुसरा टॉपिक आहे रिसर्च. एक्झाम्पल म्हणा लागलो, पुस्तकमध्ये किती पेजेस आहे? 1 2 3 4 4 पेजेस. मग 4 पेजेस मधून प्रश्न येतील का सर? हो. नाही आला तर येणारच. तुम्हाला कसं काय माहिती आहे? कम्युनिकेशन 1 2 3 बघा, कम्युनिकेशन 3च पेजेस आहे. 3 पेज पुस्तकमध्ये 3 पेज लिहिलो मी, फक्त 3 पेज. त्याच्यानंतर क्वेश्चन्स आहे प्रॅक्टिससाठी. हे 3 पेजेस. या 3 पेजेस मधून मी 2 पेज काढणार आहे तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल अजून बघा, आयसीटीचं बघा, 1 2 3 4 पेजेस. आणि एवढंच करा, ह्याचं बाहेरून करूच नका. आणि हे करत असताना ह्याच्यामध्ये पुन्हा खोल जाऊ नका. नाही सर, थोडं मी ऍडिशन करतो सर, अजून थोडं मला माहिती मिळालं मी ह्याच्यामध्ये मिसळू नका. एवढंच करा. बघा, हायर एज्युकेशन किती पेजेस आहे, एवढं तुम्ही करा. एक पुस्तक तुमच्या सोबत, हे पुस्तक रेफर करावी अशी एक विनंती. नाही केलं तरी व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये सांगतो मी, तेवढं 2-2 पेजेस कंटेंट देतो, तेवढा अभ्यास करा. आणि तुम्ही इंग्लिश मिडियमचे स्टुडंट असाल तर ही पुस्तक, ही एक छोटीशी पुस्तक आहे, एकदम छोटी पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही रेफर करा. एक युनिट मधून 2-2 3. हे बघा, आता फॉर एक्झाम्पल म्हणा लागलो इंग्लिशचा, रिसर्च पेजेस किती आहे बघा. 1 पेज, 2 पेज, 3 4 5 पेजेस झाला. पुन्हा नेक्स्ट युनिट. फर्स्ट युनिट 1 2 3 4 5 6 7 8. आता अजून एक तुम्हाला एक एक्झाम्पल. आयसीटीचा पेजेस किती आहे बघा. 1 पेज, 2 पेज, 2च पेज. का हो सर, 2 पेज मध्ये आपल्याला मार्क मिळतील का? 2 पेज. हे तुमचं धानय्या सरांचा कॉन्फिडन्स. 2 पेज म्हणजे ऑलरेडी पुस्तकमध्ये 2-2 पेजेस मी लिहिलेले आहेत. 3 पेज, 4 पेजेस, एवढंच करा. आणि हे पुस्तक नेहमी तुमच्या सोबत पाहिजे. आणि इंग्लिश मिडियमचे स्टुडंट्स म्हणा लागू. आणि तुमच्यासोबत हे 2 क्वेश्चन बँक आहे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. हे 2 क्वेश्चन बँक तुम्ही ह्याच्यासोबत रेफर करा. नाही सर, मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे तरी मला इंग्लिश समजतो सर, किंवा मी गुगल लेन्सचा वापर करून मी रियूज करेल, तर हेही पुस्तक घ्या आणि ह्याच्यासोबत ही 2 क्वेश्चन बँक घ्या इंग्लिश मिडियमची. एवढं मटेरियल तुम्ही पेपर 1 साठी रेफर करा. नंतर कुठंही क्लास लावायची गरज नाही. इवन माझाही व्हिडिओ बघू नका. व्हिडिओ बघून तुमचं वेळ वाया घालवू नका. फक्त बुक रेफर करा. आणि जास्त कोणासोबत न बोलता, तुमचं वेळ वाया न घालवता अभ्यासावर फोकस करा आणि रिझल्ट काढा. ही एक कळकळीचं विनंती आहे. आणि एकदा रिझल्ट मिळाला ना, बघा तुमचं आयुष्य बदलतो, हे मात्र नक्की. कारण 80 सर्टिफिकेट घेऊन माझा जो कॉन्फिडन्स लेवल आहे आज, सगळं गेलं होतं माझ्याकडनं, सगळं काहीच राहिलं नव्हतं. आर्थिक दिवाळी झालेलं तुमचा धानय्या सर, पुन्हा मी तुमच्या समोर उभे राहिले. का? तर त्या 80 सर्टिफिकेटच्या आधाराने, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने, तुमच्या सहकार्याने. एक सर्टिफिकेट असेल तर तो कुंबळकाई असल्यासारखं, कन्नडमध्ये कुंबळकाई म्हणतात, भोपळा. ते भोपळा तुम्ही बांधा आणि समुद्रात उडी मारा, कुठंही उडी मारा, तुम्ही बुडतच नाही, कारण ते भोपळा तुम्हाला बुडू देत नाही. असं सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट तुम्ही लावून तुम्ही कुठेही फिरा, तो सेट क्वालिफाईड आहे. ऑटोमॅटिकली तुमचा रिस्पेक्ट वाढतो, ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो, ऑटोमॅटिकली तुम्ही जीवनात यशस्वी होणार. आणि सर्टिफिकेट जर नसेल तर कितीही हुशार असला तरी कॉन्फिडन्स लूज होतो, माणूस डिप्रेशनमध्ये यायला सुरू होतो, निगेटिव्ह विचार मनामध्ये येतात. प्लीज असं करू नका. हात जोडून विनंती. लाईफ खूप मोठा आहे, त्याच्यासाठी संघर्ष हा अविभाज्य घटक आहे. आपल्याला संघर्ष करावाच लागणार आहे. आणि हे पुस्तक मार्केटमध्ये कुठल्याही दुकानामध्ये नाही.
आम्ही कुठल्या दुकानमध्ये दिलेलं नाही. पुस्तक पाहिजे असेल तर आमची मॅडमची नंबर आहे, मॅडमनं फोन करा, मॅडमनं थोडं सावकाश बोला. मॅडम लय डेंजर आहे मला. सावकाश बोला, मॅडम तुम्हाला पुस्तक देतील. आणि काही अडचण आलं तर व्हॉट्सअप मेसेज करा मला, मी माझ्या वेळेप्रमाणे तुम्हाला मी रिप्लाय देतो. कृपया मेसेज नाही दिलं, फोन नाही उचललं तर कृपया मला टेन्शन देऊ नका. मी लई सेन्सिटिव्ह माणूस. तुमच्या पाया पडतो आताच. म्हणून मी तुम्हाला गुरु माऊली म्हटलो. तुम्हीच माझे गुरु आहात. फक्त मी माझा अनुभव तुमच्यासोबत सांगत आहे, एवढंच. तुमच्यापेक्षा मी का मोठा आहे तर फक्त तुमच्यापेक्षा 80 सर्टिफिकेट माझ्याकडं. तुमच्यापेक्षा 14 वर्ष मी जास्त सेट नेटचा अभ्यास केलेला आहे. तुमच्यापेक्षा जास्त थोडं परीक्षा पास होण्याचे अनुभव आहे. तुमच्यापेक्षा जास्त नापास होण्याचे अनुभव माझ्याकडे आहे. तुमच्यापेक्षा जास्त अपमान सहन केलेले अनुभव माझ्याकडे आहे. प्लीज टेन्शन न देता एकमेकाला मदत करून तुम्ही पास व्हा. मलाही थोडा आनंद मिळतो. हे पण मिळतं पुस्तक घेतलं तर. मॅडम आता पूजा केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो. स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर लागो. पडो, तुम्ही परीक्षा पास व्हा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे श्री स्वामी समर्थांचा जो आशीर्वाद वाक्य आहे तुमच्यापर्यंत येऊ द्या. परीक्षा पास झाल्यानंतर अक्कलकोटला या, स्वामींचं दर्शन घ्या. हं. आम्हाला पेढ्या द्या. थँक्यू, धन्यवाद. हे आहेत ना पप्पा.